नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तर मी आज बनवणार आहे मिरची भजी। तर त्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलंय। इथे मी ही पोपटी कलरच्या मिरच्या घेतल्या सपकवाल्या। ही बाजारामध्ये सहज मिळतात ही मिरच्या। तर मी असं एकातून दोन मोठ्या असलेल्या एकातून दोन करून घेतल्यात आणि असे लहान आकाराचे असेल ते असं थोडे ह्याचे टोक कट करून घेतले। तर जे समोरचा भाग असतो ते म्हणजे मिरची आपली फुटत नाही, तेल अंगावर उडत नाही, त्यासाठी असं कट करून घेतल्यात। तर हे बघा, मी 1 चमचा ओवा घेतला हातावर चोळून, ते टाकते। ओवा हातावर चोळून टाकला का खाताना चांगला स्वाद येतो ह्याचा खाताना। इथे थोडा मी खायचा सोडा घेतलाय। तर थोडं मीठ घेतले मी चवीनुसार। मीठ थोडं टाकून हे चाटून मग मीठ टाकायचं बघून, जास्त टाकायचं नाही, खरट होईल। आता ह्याला मिक्स करून घेऊ आपण। तर हे बघा, असं थोडं थोडं पाणी टाकून ह्याला मिक्स करायचं, एकदम पाणी घालायचं नाही। जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम मळायचं। तर हे बघा, चमच्याने नीट व्यवस्थित कालवा येत नव्हतं म्हणून मी हातानेच कालून घेतलंय। तर हे बघा, असं हे करून घ्यायचं पीठ। आपल्या मिरचीला पीठ लागलं पाहिजे व्यवस्थित। आता मी एका कढईमध्ये तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे साईडला। आता आपलं तेल गरम झाले का बघू आपण। तर हे बघा, मी एक मिरची घेतली, त्याला असं पिठामध्ये बुडवायचं। तर हे बघा, असं तेलामध्ये सोडून घ्यायचं। तर हे बघा, तुम्हाला दुसरं पण दाखवते सोडून मी। गॅस जास्त बारीक पण नाही, जास्त मोठा पण नाही ठेवायचा, गॅस मिडियम ठेवायचा। बारीक गॅस केला तर तेल जास्त पेतात भजी, तेलकट होतात। तर हे बघा, असं सोडून घ्यायचं। तर हे बघा, आता आपली भजी तळलेली आहेत, मी साईडला काढून घेते। तुम्हाला हळद आवडत असेल तर तुम्ही हळद पण टाकू शकता, पण मी हळद नाही टाकली। तर दुसरे पण मी असे तळून घेते, हे बघा। तर हे बघा, मी दुसरे पण अशा प्रकारे सगळे सोडून घेतले तेलामध्ये। तर हे बघा, आपल्या मिरचीला बेसन पीठ किती छान लागले, खायला एकदम छान होतात, टेस्टी बनतात हे भजी मिरचीचे। मिरचीची भजी खूप सगळ्यांनाच आवडतात, अगदी बाजारामध्ये मिळतात तशीच भजी झालीत हे। आता आपली ही पण भजी तळलेली आहेत, मी याला बी साईडला काढून घेते। तर हे बघा, ही पण भजी आपल्या तळलेल्या आहेत, मी साईडला काढते। आता आपले सगळे भजी बनवून तयार आहेत। तर हे बघा, आपले गरमागरम मिरचीची भजी बनवून तयार आहेत। कुठं सुद्धा तेलकट वगैरे झालेले नाहीत, खूप छान झालेत। आणि बेसन पीठ पण सगळ्या मिरच्याला छान लागलेलं आहे। तर हे बघा, मी अशा पद्धतीने ही मिरची भजी बनवते। तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला खूप आवडते। आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।